आणि यानंतर बातमी लातूरमधनं आहे। मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी आज लातूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधवांनी सहभागी होत मुस्लिम समाजाच्या वतीनं मूक मोर्चा काढला। शहरातल्या गंजगोलाईपासून ईदगाह मैदानापर्यंत हा मोर्चा निघाला। 2014 साली आघाडी सरकारनं काढलेल्या अध्यादेशात मुस्लिम समाजाला शिक्षण आणि शासकीय नोकरीत 5% आणि मराठा समाजाला 16% आरक्षण मंजूर केलं, पण त्याचं पुढे कायद्यात रूपांतरच झालं नाही। त्यामुळे कायदा करून मुस्लिम समाजाला आरक्षण द्या अशी मागणी करण्यात आली आहे। याशिवाय मुस्लिम पर्सनल लॉमध्ये सरकारनं हस्तक्षेप करू नये, गोवंश बंदीच्या नावाखाली होणारा अत्याचार थांबवावा अशी मागणी करण्यात आली। यावेळी 5 मुलींच्या हस्ते जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन सादर केलं गेलं। हमें रिजर्वेशन एजुकेशन के लिए और सर्विस के लिए चाहिए। मुसलमानों में आज भी बहुत से गरीब बच्चियां जो हैं उन्हें तालीम नहीं कर पाते, नहीं सीख पाते। और हिंदू और मुस्लिम इस मुल्क की 2 आंखें, अगर इनमें से एक भी ना रहे तो ये मुल्क की तरक्की कैसे होगी। आम्हाला सरकारला हे सांगायचं की आता आम्ही मूक मोर्चा काढलेला आहे आणि आमच्या मागण्या पूर्ण झाले पाहिजे, नाही तर आम्ही काही करू शकतो। आमच्या मतदानाचा गैरवापर करू नका।